हॅलो, नमस्ते, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. हा व्हिडिओ थोडासा उशिराच येतो आहे, कारण का तर राजनंदिनी पण मध्ये आजारी होती, मी पण होते. आणि आता सध्या तुम्हाला आवाजावरून सुद्धा तुम्हाला समजत असेलच, इकडे तिकडे फिरणं झालं, थोडं पाणी इकडचं तिकडचं वातावरणातील बदलले, यामुळे थोडं शरीरावरती त्याचा इफेक्ट झालाच. आणि येस, आज म्हटलं तर तुम्हाला फायनली देऊन टाकूयात हा व्हिडिओ. तर इथे आम्ही ना राजनंदिनीचं बोरनान करत होतो. अगदीच बेसिक करणार होतो, जास्त काही तामझाम नाही. तर इथे आसपासच्या आमच्या ज्या मुली आहेत आमच्या घराच्या आणि आमचे काही रिलेटिव्स वगैरे त्यांच्यातल्या मुली, त्यांना बोलावलं होतं इथे बोरनांसाठी. कोल्हापूरवरून येतानाच नरेंद्रनी हा सेट घेऊन आले होते आणि त्याला इतक्या चिकटपट्टी लावल्या होत्या की बापरे, काढेपर्यंत बराच वेळ गेला. त्यात राजनंदिनीला रेडी व्हायचं नव्हतं. गेल्या वर्षी म्हणजे मागचे जे 2 होते त्यावेळेस बोरनांच्या वेळेस ती छान तयार वगैरे झाली होती, तेव्हा एवढं काही तिचा दंगा नव्हता. पण यावेळेस मात्र मॅडमला आता समजते भरपूर, सो ती म्हणजे ते घालायच्या मनस्थितीतच नव्हती. पण म्हणलं यात आता आणलं एवढं तर घातली तर आपल्याला पण बरं वाटेल. तर थोडंसं तिला मी शांत केलं आधी, लगेच म्हणलं जबरदस्ती करायला नको. थोडं तिला शांत वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर मग तिला घालायला घेतलं. मग तिने घालून घेतलं. नंतर यावर्षी तर हळदी कुंकू वगैरे राहिलंच माझं. ॲक्च्युली प्लॅन असा होता की थोडे दिवस गावी थांबायचं आणि इकडे येऊन मग हळदी कुंकू आणि बोरनान करायचं. पण नेमकं पप्पांचं श्राद्धसुद्धा होतं. मग म्हटलं पुन्हा इकडे येऊन पुन्हा परत जायचं गावी, यामध्ये खूप वेळ पण जाईल आणि आमची थोडीशी दमछाक होईल. त्यामुळे तिथेच थांबायचं ठरवलं मी. आणि मग म्हटलं बेसिकच करून घेऊया, तिथे बोरनान तरी केलंच पाहिजेत. तर सगळ्या चिल्लापिल्ल्यांनी मस्त असं राजनंदिनीचं मी बोरनान करून घेतलं. आणि सुरुवातीला यांना घेतच नव्हते चॉकलेट्स वगैरे, सगळं त्यांनी तिच्या डोक्यावरती टाकलं आणि त्या साईडला जाऊन बसल्या. म्हणलं अरे घ्यायचं असतं असं म्हणल्यावरती मग येऊन त्यांनी छान सगळ्यांनी उचलली ही चॉकलेट्स वगैरे. आणि राजनंदिनी मात्र ना त्यांच्या सगळ्यांच्या प्लेट्समधलं जाऊन काढून घेत होती, म्हणजे तिला खायचं होतं चॉकलेट्स. मी त्या सगळ्यांनी सांगितलेलं की चॉकलेट्स जे असतील ते सगळ्यांनी तुम्ही छान लपवून ठेवा, नाही तर ती काही सोडणार नाही. आणि एवढे चॉकलेट्स मी राजनंदिनीला देतच नाही, पण गावाकडे आल्यापासून ना कोणी तर देतं, त्यामुळे तिला सवय लागली इथे चॉकलेट्सची. या सर्व मुलींमध्ये बसून राजनंदिनी सुद्धा खुश झाली. तिने सुद्धा छान एन्जॉय केलं, खाल्लं पिल्लं तिने. यावेळेस ना माझा हळदी कुंकू राहिलंच आहे. मला नक्की सांगा जर पुन्हा असं करायला कधी चालत असेल किंवा कधी करू शकतो आपण, असं तुम्हाला जर काही आयडिया असेल तर मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. दुपारी माझी बहीण आली होती आणि जेव्हा अशी हातामध्ये पिशवी वगैरे असते ना, राजनंदिनीला खूप एक्साइटमेंट असते की त्यामध्ये नक्कीच काहीतरी खायला असणार वगैरे. सो कोणीही आलं की आधी पिशवी चेक करायला जाते. तर इथे ती पाहत होती की काय आणले तिने, आणि तिने आधी चॉकलेट दाखवलं होतं, त्यामुळे ती त्याच्याच मागे लागली होती. आता तिने जे काही आणलं होतं ना, तर ते ती घेऊन आली माझ्यापाशी आणि तिला आता ते खायला हवं होतं. प्रत्येक वेळेस जेव्हा माझी बहीण येते ना गावी, त्यावेळेस निशाताईंनी बनवलेली मखमलपुरी सुद्धा येते. तर इथे राजनंदिनी खात होती आणि सोबतच आता बहिणींनी तिच्यासाठी जे काय आणलं होतं बाकी, तर ते ती देत होती. आता हा जो केक आहे ना, तो कोल्हापूरमध्ये मला मिळतो इन्स्टामार्टवरती, पण बरेच दिवस खाल्ला नव्हता, म्हणून मग मी तिला घेऊन यायला सांगितलं होतं राजनंदिनीसाठी. आता दे, ते आता दे. अजून काय दाखवू काय तुला? ते उघडून दाखवा पाहिजे तुला केक, ते नवीन पॅकेट चेंज झाले ना त्याचं. हे बघ, विसरली का की तिलाच खाऊन निघला. दाखवत होता. लई दिवस झाले तिला नाही का लक्षात नाही. कोणाला खाऊन दाखवता. आम्ही कात्री दे गं तिथे कात्रे बेबी तुझ्या हातात व. पाणी असताना ड्रेस छान वाटायला लागलाय तिला. आत्ताच उद्घाटन केलं. आता दुसरा घातलेला तिला, त्या बाहेर तिथं पाणी घाण झालेलं म्हणून स्वच्छ करायला गेलो तर सगळ्यात तिनं भिजल्या तिनं पूर्ण, म्हणून आता चेंज केलं. आलं पी दे पहिले पी दे. दर पी दे. ते बी खायचंय तुला, हे बी खायचंय. थांब. जिथे खाऊ तिथे आम्ही. हे पण काढूया. आम्ही काय कसला आहे काढून येत नाही कशाला पाहिजे ते बाळच आहे. हा, हेल्थसाठी चांगलं आहे तिथे. मेथीची नाही नको वाटते. ते चांगले पूर्ण सगळं घालून गेलंय. मेथी नावाला यायचं खाऊ. काय दाखव. घातलं खाऊ. नवीन गोड आहे ना. हे दर पिल्लो नाही तुम्ही खावा, गोड आहे ना नरेन. ओके, तर आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर. राजनंदिनी हे बघा, आज एवढे चॉकलेट्स खाल्ले तिने जेवढे आजपर्यंत मी तिला दिलेले नाही तेवढे. आणि आता मी चाललेलो आहोत बेळगावला, कारण मम्मी आणि पिनूने तिकीट बुक केलं होतं आख्यानाचं
एक शो आहे तिकडे त्याच्यासाठी. मग आम्ही म्हणलं आता बसून काय करणार, आल्यापासून कुठे फिरायलाही गेलेलो नाही. मग नरेंद्र पण आहे, तुला आता गाडी पण निवांत जाता येईल. आणि आमच्या बहिणाबाई सुद्धा आलेल्या आहेत. हॅलो. तर आता चाललोय आम्ही थोडंसं मज्जा करणार आहे, बाहेर फिरणार आहे. मम्मी म्हणते मजा करून मग आरवला पण जबरदस्तीने घेऊन आलो असतो शाळा चुकून. पुरं तुला सांगितलेलं त्याच्या स्कॉलरशिपच्या सुट्टी अजिबात सांगितलेलं तरी सुद्धा घेऊन आले नाही आरवला. आरवच्या स्कॉलरशिपचं आहे. येस, स्कॉलरशिप आहे त्याच्यामुळे घेऊन आलेलं नाही आहे. आमचा प्लॅन असा होता की भाऊ आणि मम्मीला तिथे सोडायचं जिथे शो आहे तिथे, आणि त्यानंतर आम्ही बाहेर मस्त फिरू. पण तिथे आम्ही पोहोचणार तितक्यात माझी बहीण म्हणाली की आपण पण जाऊयात म्हणून. मग अचानकच आम्ही तिकीट बुक करायला लागलो. अगदी मला वाटतं 10 मिनटं शिल्लक होती तेव्हा मग आम्ही तिकीट बुक करायसाठी स्टार्ट केलं होतं. कोणतं सीट बुक केलं तिचं एकटीच आहे वेगळं. कोमल, तुझं एकटीचं वेगळं आहे. आम्ही आत्ता गाडीत ना मॅचिंग काय केलं आपण सगळ्यांनी. मम्मीचं बघ, इथं हिचं, माझं पण. एवढी गर्दी काय करत? तिकीट परत घ्यायचं, फिजिकल तिकीट घ्यायचं. असं प्लॅन न करता आमच्या सगळ्यांचे कपडे असे सेम कलरच्या शेडमध्ये झालेत. आणि आत्ता आम्ही आलोय काय तर खाण्यासाठी. आख्यानाला यायचा प्लॅन नव्हता तरी सुद्धा अचानक प्लॅन झाला इथे आल्यावरती. आणि लकीली तिकीट्स पण मिळाले आम्हाला. तर आधी काय तर खाऊन घेणार, कारण तिथे बराच वेळ जाणार आहे आमचं, त्याच्यामुळे काय तर खाऊन घ्यायचं म्हणतोय. आणि त्यानंतर मग आख्यानाला मस्त जाऊ. काय राजनंदिनी खाऊ. हे पण मिळतंय ना, सँडविचेस पण मिळतं, सँडविच वगैरे मिळतं. थोडं सगळ्यांनी खाल्लं आणि मग आम्ही गेलो कार्यक्रमासाठी. आणि तिथे गेलं त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं की तुम्ही शूट वगैरे काय करू शकत नाही, त्यामुळे अलाउड नसल्यामुळे त्यात आम्हालाच झालं की आपण कार्यक्रमच एन्जॉय करू, त्यामुळे काहीच शूट नाही, काही नाही. त्यानंतर मग उशीर झाला होता. मग रात्रीचं मी बाहेर जेवण केलं आणि मग घरी आलो. तो कार्यक्रम इतका भारी होता की असं झालं की जर आम्ही आज गेलो नसतो तर खूप काही मिस केलं असतं आम्ही. आणि राजनंदिनी सुरुवातीला ना ते थोडंसं लाऊड म्युझिक म्हणजे हलगी म्हणा किंवा मग ते सगळं हे बँड त्यांचं वगैरे या सगळ्या गोष्टींचा थोडासा आवाज जास्त असतो ना. तर सुरुवातीला वाटतं तर राजनंदिनी घाबरणार. तर जसं त्यांनी स्टार्ट केलं राजनंदिनीने मला मिठी मारली आणि 1-2-3 मिनटासाठी ती तशीच बसली. मग खायला वगैरे नेलं होतं मी तिला, थोडं देत होते खायला. मग अचानकच तिचं काय मन झालं काय माहिती, ती वळून बसली अशी आणि ती बघायला लागली कार्यक्रम. अख्खा कार्यक्रम तिने पाहिला. एंडिंगला सगळे डान्स करत होते तर तिलासुद्धा मी घेऊन उभारलेली. तर तीसुद्धा हात वर करून करून डान्स करत होते. म्हणजे आपली सगळी महाराष्ट्राची लोकसंस्कृती आहे ती दाखवली जाते, त्यांच्या त्या गाण्यातनं मांडली जाते. छान उपदेश देतात त्यातनं ते. आणि त्या म्युझिक म्हणजे आता त्या इन्स्ट्रुमेंटचे नाव मला आठवत नाहीत, पण टाळ वगैरे असं सगळं भरपूर काय काय होतं, हार्मोनियम आणि असं सगळं. आणि त्या म्युझिकच्या ह्याच्यामध्ये ना इतकं भारी वाटत होतं की राजनंदिनी नाचायला लागली. ती खूप एन्जॉय केली. आसपासचे लोक राजनंदिनीकडे पाहत होते. आणि त्याच्यानंतर थोडा वेळ मग खाली बसलो आम्ही. काय राजनंदिनी ऐकायलाच तयार नाही, ती मला म्हणली उठायलाच लावली तिने मला. आता तिथे नाचणार कसं, पुन्हा म्युझिक नाही काय नाही, त्यांचा शो ऑलरेडी एंड झाला होता तिथे. मग ती मला बसूच देत नव्हती. मग एक साईडला कोपऱ्यात उभारले मी तिला घेऊन. आणि तिची इच्छा होती, तिला डान्स करायची होती. तिथे समोर जे काही बोलणं, आणि ती इतकी एक्सायटेड झालेली ना की ती अशी मोठमोठ्याने काय बडबडत होती. तिचं आता बोलणं एक्झॅक्टली कळत नव्हतं, पण ती बडबडत होती. आणि आसपासचे लोक तिच्याकडे बघून हसत होते. तसं इतकं छान कार्यक्रम होता. तर मी त्यांचं असं आहे की ते रेकॉर्ड वगैरे काही करू देत नाहीत, त्यामुळे आता आपण पण फॉलो केलं पाहिजे म्हणजे त्यांचं जे काही रूल्स वगैरे असतील तर ते. त्यामुळे आम्ही पण काही रेकॉर्ड नाही केलं. आणि येस, त्यांचे ना शोज होत राहतात. त्यांचा ना कोल्हापूरला होता, त्यानंतर पुण्यामध्ये नाही, बेळगावला झाला, त्यानंतर पुण्यामध्ये होता. पण आपले अजितदादा प्लेन क्रॅशमध्ये एक्सपायर झाले ना, सो त्याच्यामुळे त्यांनी तो कॅन्सल केला. आणि आता त्यांचा मुंबईमध्ये शोज आहेत 1-2. आणि पुन्हा मग त्यांचा 100वा जो आहे तर तो इथे याच्यामध्ये आहे, पुण्यातच आहे. हां, पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडच्या इथे कुठेतरी बहुतेक आहे ते. खूप भारी असतात. तर त्यांचं द फोक आख्यान असं इंस्टाग्रामवरती चॅनल आहे, तर त्याच्यावरती जाऊन तुम्ही अपडेट्स घेऊ शकताय. आणि जर तुमच्या एरियामध्ये असेल तर मी तुम्हाला सांगते, बिनधास्त घ्या, बिनधास्त. त्यांचे रेट्स फिक्स नसतात.
लोकेशन वाईज म्हणजे जास्त सीट्स वगैरे असतील तर थोडंसं कमी प्रमाणामध्ये त्याची प्राईज असते. कमी सीट्स असतील आणि त्यांना असं वाटेल की हे लोकेशन म्हणजे ते त्यांच्या ह्याच्यानुसार अरेंज करत असतात. प्राईज वगैरे कमी जास्त होत असते. इथे त्यांचं काहीतरी 2,000च्या दरम्यान होतं आधी, जिथे म्हणजे अगदी फ्रंट रोला 2,000 होतं. पण तेव्हा आम्ही बुक केलं नव्हतं. त्यानंतर पुन्हा मग म्हणजे भावाने आणि मम्मीचं वगैरे ते बुक होतं. पण ज्यावेळेस आम्ही आमचं बुक करायला गेलो होतो त्यावेळेस ते 1,500ला होतं. कारण अगदीच 1-2 तास, 1-2 तास नाही सॉरी, एक 10-15 मिनटं आधी आम्ही हे करत होतो. तर त्यावेळेस 1,500ला आम्हाला भेटलेलं ते. तर असं आहे. खूप भारी कार्यक्रम आहे. मी असं म्हणेल की जर तुमच्या सिटीमध्ये असेल तर तुम्ही बिनधास्त जावा त्या कार्यक्रमाला. इतकं एन्जॉय कराल. व्हिडिओ हा इथेच संपवते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.